नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू बनवतोय। तर या लाडूसाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊया। तर इथे मी 1 वाटी भरून पोहे घेतले, त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतले, त्यानंतर पाव वाटी खिसून खोबरे घेतले, पाव वाटी तीळ घेतलेत, त्यानंतर 8 ते 10 बदाम घेतलेत, 8 ते 10 काजू घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचाभर खसखस घेतली, अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आणि त्यानंतर 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपले पोहे टाकून घ्यायचेत। गॅसची फ्लेम इथे मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर हे पोहे सतत असे चमच्याने हलवत 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। 4 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकाल की पोह्याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि हाताने दाबताच हे पोहे असे छान कुरकुरीत भाजून झाले आहे। आता इथे आपल्याला भाजलेले पोहे एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे सुद्धा चमच्याने सतत हलवत आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल शेंगदाणे सुद्धा आता खरपूस भाजून झालेले आहे। आता भाजलेले शेंगदाणे प्लेटमध्ये काढून ठेवायचे आणि त्यानंतर कढईमध्ये किसलेले खोबरे आणि तीळ टाकायचे। खोबरे आणि तीळ सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं सतत असे चमच्याने हलवत भाजून घ्यायचे आहे। आणि भाजल्यानंतर आपल्याला तीळ शेंगदाणे सुद्धा प्लेटमध्ये काढून ठेवायचे। त्यानंतर कढईमध्ये काजू आणि बदाम टाकून घ्यायचे। काजू बदाम सुद्धा आपल्याला 2 मिनिटं या कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर काजू बदाम सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि भाजलेले सर्व साहित्य आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। भाजलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं। भांड्यामध्ये आपलं भाजलेलं साहित्य थोडं टाकून घ्यायचं आहे आणि हे भाजलेलं साहित्य आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी ग्राइंड करून घेतले आणि बघू शकता लाडूसाठी लागणारं मिश्रण मी जाडसर ग्राइंड करून घेतलं आहे। तर ग्राइंड केलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेलं मिश्रणसुद्धा मी इथे जाडसर ग्राइंड करून घेतलं आहे। तर बघू शकता आपल्याला लाडूचं मिश्रण सुरुवातीला असं जाडसर ग्राइंड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ग्राइंड केलेल्या मिश्रणामध्ये आपला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हा गूळ या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करत असताना आपल्याला इथे जे मोठे आकाराचे गुळाचे खडे आहेत ते हाताने थोडेसे फोडून घ्यायचे। तर इथे आपला गूळ मिश्रणामध्ये आता मिक्स करून झाला। त्यानंतर परत आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपलं लाडूचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सर चालू बंद करत हे लाडूचं मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी लाडूचं मिश्रण ग्राइंड करून घेतलं आहे। तर बघू शकता ग्राइंड केलेलं लाडूचं मिश्रण छान असं रवाळ ग्राइंड झालेलं आहे आणि गूळ घातल्यामुळे आपल्या या मिश्रणाला छान असा ओलसरपणा आलेला आहे। तर आता आपल्याला हे ग्राइंड केलेलं लाडूचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं लाडूचं मिश्रण होतं ते सुद्धा मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला घेतलेली 1 चमचाभर खसखस टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची। या लाडूच्या मिश्रणामध्ये तुम्ही थोडंसं पाव चमचाभर सुंठेचा पावडरसुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपल्याला हे लाडूचं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। दोन्ही हाताने हे मिश्रण हातामध्ये दाबून घ्यायचं आहे। तर बघू शकता अगदी सहज असा आपला सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू तयार होतोय। बघू शकता एकदम मस्त गोल गरगरीत असा हा आपला लाडू तयार झाला आहे। तर इथे मी परत एक लाडू बनवून दाखवते। सेम पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचे, दोन्ही हाताने मिश्रण दाबायचे आणि बघू शकता अगदी मस्त असा दुसरा सुद्धा आपला लाडू तयार झाला आहे। या मिश्रणामध्ये आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपले लाडू खूप छान तयार होत आहेत। तर या ठिकाणी लाडू तयार करून घेतलेत। बघू शकता अगदी मस्त मऊसूत असे लाडू तयार झाले। तर येणाऱ्या जन्माष्टमीला माझ्या पद्धतीने असे लाडू नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।